वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये पर्यंत आपण पाहिलं होतं बॅलन्सिंग रेडॉक्स रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. आज आपल्याला पाहायचं आहे बॅलन्सिंग रेडॉक्स रिएक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. ओके, शेवटच्या प्रकारच्या ह्या रिएक्शन्स आहेत आणि थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. ओके, नक्कीच या रिएक्शन्स मोठ्या आहेत. ओके, रिएक्शन्स मोठे आहेत आणि ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडेसे रूल्स वाचावे लागतात, आपल्याला स्टेप्स वाचाव्या लागतात. सगळ्यात मोठं आणि कॉम्प्लिकेटेड आहे, पण जर तुम्ही लक्ष दिलं तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. पहा, टायटल काय टाकलंय, बॅलन्सिंग रेडॉक्स इक्वेशन युजिंग आयन इलेक्ट्रॉन मेथड. आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा त्यालाच हाफ रिएक्शन मेथड असं म्हटलं जातं. तुम्ही पाहिले आपण रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिडेशन वेगवेगळ्या स्टेप वापरल्या, तिथे एकच रिएक्शन होती. इथे मात्र रिएक्शन बॅलन्स करत असताना आपल्याला ती रिएक्शन तोडायची आणि नंतर पुन्हा जोडायची आहे. ओके, यालाच आपण म्हणतो हाफ रिएक्शन मेथड किंवा आयन इलेक्ट्रॉन मेथड. ओके, पहा काय दिलं तर अगोदर आपण थेरॉटिकली काय स्टेप्स आहेत ते पाहू आणि नंतर ही रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायची. Balance the following redox equation by ion electron method. Okay, कोणती? By ion electron method. Okay, the reaction occurs in acidic medium. अशा प्रकारची रिएक्शन आहे. Cr2O72 minus Cr2O72 minus plus Fe2 plus it gives Cr3 plus plus Fe3 plus. ही रिएक्शन आपल्याला आयन इलेक्ट्रॉन मेथडनं बॅलन्स करायची आहे. ओके, आयन इलेक्ट्रॉन मेथडनं. तर पहा, बॅलन्सिंग रेडॉक्स इक्वेशन युजिंग आयन इलेक्ट्रॉन हे शब्द बरं का, आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा त्यालाच हाफ रिएक्शन मेथड असं म्हटलं जातं. आता या रिएक्शनचा प्रिन्सिपल काय असतो, नेमकी काय याच्या मागे नेमकी काय उक्ती आहे किंवा काय उद्दिष्ट आहे, तर ते पहा असं सांगतोय. रेडॉक्स रिएक्शन इज स्प्लिट इनटू, स्प्लिट म्हणजे काय, वेगळं होणे. ओके, रेडॉक्स रिएक्शन इज स्प्लिट इनटू ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. ओके, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. मग ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये each half reaction is balanced separately and finally added to give balance reaction. विद्यार्थी मित्रांनो, ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला अगोदर आपल्याला दोन तुकडे करायचे, तर ऑक्सिडेशन हाफ आणि रिडक्शन हाफ. आणि ऑक्सिडेशन बॅलन्स करायचं, रिडक्शन बॅलन्स करायचं आणि नंतर दोन्ही एकत्र मिळून आपल्याला ती रिएक्शन लिहायची आहे. आपल्याला खाली स्टेप पाहिजे होता. या प्रकारचं तत्व या आयन इलेक्ट्रॉन मेथड मध्ये दडलेलं आहे. ओके, रेडॉक्स रिएक्शन अगोदर अर्धी बॅलन्स करायची, ऑक्सिडेशन हाफ बॅलन्स करायची, रिडक्शन हाफ बॅलन्स करायची आणि नंतर एकत्रित लिहायची. हे या मेथड मागचं तत्व आहे. चला, स्टेप्स इन्व्हॉल्वड फॉर बॅलन्सिंग रेडॉक्स इक्वेशन. काही स्टेप्स दिलेले आहेत ज्या वापरून आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायची आहे. पहिली स्टेप पहा, मी अगोदर तुम्हाला स्टेप सांगणार आहे, नंतर एक एक स्टेपचं ऍप्लिकेशन कसं आहे तर ही रिएक्शन बॅलन्स करून तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, पहा इथं तुम्हाला स्टेप दिसतात का, पहा अगोदर या स्टेप्स वाचा. ओके, आणि स्टेप्स तुम्हाला मी सांगणार आहे, नंतर तुम्हाला त्या मी वापरून दाखवणार आहे. पहिली स्टेप काय आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड मध्ये, हे पहा, assign the oxidation number to all atoms in equation. मी तर असं म्हणेल की अगोदर आपल्याला ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त ऍटम बॅलन्स करायचे आणि नंतर आपल्याला ऑक्सिडेशन नंबर द्यायचा आहे. ओके, तर चला पहा एक स्टेप पाहू. स्टेप नंबर 1, assign the oxidation number to all atoms in equation. चला रूल नुसार जाऊ आपण. assign the oxidation number to all atoms in equation. नंतर दुसरी स्टेप, डिवाइड द इक्वेशन इनटू टू हाफ इक्वेशन. पहिला रूल लक्षात ठेवा. पहिला रूल काय आहे तर असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ऑल atoms in equation. स्टेप दुसरी, डिवाइड द इक्वेशन इनटू टू हाफ इक्वेशन्स वेगळे करायचे. नंतर स्टेप थर्ड,
balance the equation for all atoms except hydrogen and oxygen in each half equation. Balance oxygen atoms. नंतर काय करायचं? Balance oxygen atoms by adding H2O to the side containing less oxygen atoms. बरेचशा स्टेप मागच्या ऑक्सिडेशन मेथड सारख्याच आहेत. स्टेप चौथी, बॅलन्स द हायड्रोजन atoms by adding H+ ions to the side with less hydrogen atoms. ज्या साइडनं H+ कमी म्हणजे हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या साइडनं आपल्याला वॉटर ऍड करायचे. बॅलन्स द हायड्रोजन atoms by adding H+ ions to the side with less hydrogen atoms. If the reaction occurs in basic medium, add OH- ions equal to H+ ions on both side to balance H+ ions. बेसिक मीडियम आल्यानंतर या स्टेपचा उपयोग आपल्याला करायचा आहे, म्हणजे ह्या ब्रॅकेट मधला उपयोग करायचा आहे. त्यानंतर स्टेप 5 काय आहे? बॅलन्स द चार्जेस बाय ऍडिंग appropriate number of electrons to the right side of oxidation. हे पहा, balance the charges by adding appropriate number of electrons to the right side of oxidation. ऑक्सिडेशनच्या राईट साइडला इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करण्यासाठी टाकायचे असतात, तर रिडक्शनच्या लेफ्ट साइडला इलेक्ट्रॉन्स टाकायचे असतात. हाफ इक्वेशन अँड टू द लेफ्ट साइड ऑफ द रिडक्शन हाफ इक्वेशन. इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करत असताना ऑक्सिडेशनचे चार्जेस बॅलन्स करत असताना इलेक्ट्रॉन राईट साइडला आणि रिडक्शन रिएक्शनचे चार्जेस बॅलन्स करत असताना इलेक्ट्रॉन्स लेफ्ट साइडला पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. स्टेप 6, मल्टिप्लाय हाफ इक्वेशंस by suitable factors to equalize number of electrons in the two half equations. 6 नंबरची आणि 7 नंबरची स्टेप, add two half equations and cancel the number of electrons on both side of the equation. काय सांगते 7वी स्टेप? add two half equations and cancel the number of electrons on both side. राइट साइड लेफ्ट साइडला जे इलेक्ट्रॉन्स जेवढे आहेत ते दोन्ही कॅन्सल करायचे असतात आपल्याला. स्टेप 8, ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन, इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. स्टेप 8, चेक द बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे, थोडंसं बारीक अक्षर आलेलं आहे तरी नीट लक्षात घ्या. चेक द बॅलन्स्ड इक्वेशन टू मेक शुअर दॅट the reaction is balanced with respect to both the number of atoms of each element and the charges. ओके, अशा प्रकारे ह्या स्टेप आहेत. किती स्टेप आहेत विद्यार्थी मित्रांनो? there are 8 steps to balance the redox reaction, that is by ion electron method. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की नक्कीच ही रिएक्शन तुम्हाला कोणीच बॅलन्स करून देत नाही. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे आणि ती रिएक्शन देखील बॅलन्स करून देतो आहे. तर ती रिएक्शन नेमकी कशा पद्धतीने बॅलन्स करायची पहा. खूप मोठ्या स्टेप, जास्त प्रमाणात स्टेप आहेत. मोठं आहे म्हणून त्याला सोडून नाही द्यायचं, तर कृपया त्याला काळजीपूर्वक आपल्याला ऑब्झर्व करून ती रिएक्शन बॅलन्स करायची. ओके, तर प्रश्न कसा असतो पहा. थिअरी मध्ये प्रश्न, पण आपल्याला ज्यावेळेस नीट सीईटी मध्ये स्कोर करायचा असतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी देखील माहित असणं आवश्यक आहे. ओके, तर चला, जे अवघड कन्सेप्टचा अभ्यास करतात त्यांना सोपं तर सोपंच वाटतं, पण अवघड पण सोपं वाटतं, हे लक्षात ठेवा. बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन. पहा प्रश्न काय, तर बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. त्यालाच आपण म्हणतो हाफ रिएक्शन मेथड. द रिएक्शन ऑकर्स इन ऍसिडिक मीडियम. कोणती रिएक्शन बॅलन्स करायची आपल्याला? तर Cr2O7 2- प्लस काय येतं? प्लस आहे प्लस Fe2 प्लस इट गिव्स Cr3 प्लस Fe3 तर विद्यार्थी मित्रांनो, ही रेडॉक्स रिएक्शन आहे ती अनबॅलन्स्ड आहे. तिला
आयन इलेक्ट्रॉन मेथडनं बॅलन्स करायचे आणि बॅलन्स करत असताना आपल्याला या स्टेप वापरायच्या आहेत. आता एक एक स्टेप कशी वापरायची ते तुम्हाला सांगतो. ओके, प्रश्न दिला बॅलन्स दिस रेडॉक्स रिएक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. कोणत्या पद्धतीनं? बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. अँड दिस रिएक्शन ऑकर्स इन ऍसिडिक मीडियम. कोणत्या मीडियम मध्ये होते विद्यार्थी मित्रांनो? ऍसिडिक मीडियम. चला मी उत्तर लिहायला सुरुवात करतो. उत्तर लिहित असताना जी रिएक्शन दिलेली आहे ती मी परत एकदा लिहितोय. काय सांगा ती रिएक्शन? रिराईट करतोय मी. Cr2O7 2 मायनस. सांगा Cr2O7 2 मायनस प्लस Fe2 प्लस it gives सांगा Cr3 प्लस. ते काय देतं? it gives Cr3 प्लस Fe3 प्लस. ओके, अशा प्रकारे होतं. मग आता काय करायचं? तर एक एक स्टेप आपल्याला वापरायची. पहिली स्टेप काय सांगा बरं? असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ऍटम्स इन इक्वेशन. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला सर्व ऍटमला, या रिएक्शनच्या सर्व ऍटमला आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट दाखवायची आहे. सांगा, माहिती तुम्हाला Cr ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ऑक्सिजनची किती आहे? Fe ची किती आहे? इथं याची किती आहे? सांगा. पाहिल्याबरोबर लक्षात येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहित नाही ती कशी काढायची? आपल्याला माहित आहे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? -2. जनरली ऑक्सिजन हॅव्हिंग -2 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजनची किती आहे? -2. मग सांगा Cr ची किती? तर पहा मी सांगतोय. Cr2O7 2 मायनस आहे. या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही. आपल्याला माहिती आहे कोणाची? ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन -2. क्रोमियमची किती आहे? माहित नाही. मग आपण गृहीत धरू ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम टू बी कन्सिडर्ड ऍज अ x. काय गृहीत धरू विद्यार्थी मित्रांनो? आपण ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम x गृहीत धरायचे. काय गृहीत धरायचे? x गृहीत धरायचे. त्यानंतर आपल्याला असं लिहायचं हा फॉर्म्युला Cr2O7 2 मायनस. किती क्रोमियम आहेत? 2. मग कसं लिहायचं? 2 × x प्लस 7. ऑक्सिजन किती तर 7 × -2. 7 ऑक्सिजन आहेत. एकावरती चार्ज -2 असतो. 7 गुणिले -2 आणि हा आयन आहे त्याच्यावरती चार्ज किती आहे? -2. काय आहे? हा आयन आहे. Cr2O7 2 मायनस हा आयन आहे. म्हणून क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट कशी? मी तुम्हाला समजून सांगत आहे म्हणून ते रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी वेळ लागणार आहे. पण जर तुम्हाला खटखट डोक्यात आलं, तुम्हाला समजून सांगायचं नसतं, तुम्हाला फक्त लिहायचं असतं, मग तुम्ही काय करू शकता? पटकन ऑक्सिडेशन स्टेट काढणार आणि लिहिणार. सांगा क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल? तर 2 × x प्लस 7 × -2 -2. ओके, तर सांगा 2x. ओके, 7 2 14. पण कोणते 14? -14 बरोबर -2. -14 पलीकडच्या साईडने गेले तर +14. म्हणजेच पहा 2x बरोबर +14 -2 म्हणजे किती? तर म्हणजे 12. म्हणजे किती? तर 12. 2x = 12. मग त्यालाच आपण म्हणतो x = 12/2. किती येईल बरं? 12/2 जर पाहिलं तर +6 आहेत. किती येतं? +6. x ची किंमत किती? +6. म्हणजे 2x कशामुळे? तर क्रोमियम 2 होते. एकाची ऑक्सिडेशन स्टेट किती? +6. किती विद्यार्थी मित्रांनो? +6. इथे तुम्ही आता +6. एका क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6, ऑक्सिजनची -2. हा इथं सांगा Fe. तर मोनो ऍटॉमिक आयन ज्यावेळेस ऍटमच्या डोक्यावरती चार्ज असतो तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. याचा अर्थ काय? पहा, याचा अर्थ तुम्हाला सांगतो. Fe इट गिव्स Fe2+ म्हणजे याच्यापासून 2 इलेक्ट्रॉन निघून गेलेले असतात. याच्यावरती जो चार्ज आहे ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणून Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती? +2. किती विद्यार्थी मित्रांनो? +2. त्यानंतर Cr च्या बाबतीतही तसंच. Cr च्या बाबतीत तसं म्हणजे काय? क्रोमियम चं कन्वर्जन क्रोमियम 3+ मध्ये होतं म्हणजे त्याच्यापासून 3 इलेक्ट्रॉन निघून जातात. याची ऑक्सिडेशन स्टेट किती? किती इलेक्ट्रॉन लॉस केले त्याने? 3 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून हा ट्राय पॉझिटिव्ह चार्ज. याने किती इलेक्ट्रॉन लॉस केले? तर 2. ओके, म्हणजे हे झाली ऑक्सिडेशन स्टेट. क्रोमियमची किती आहे? +3. ह्या Fe3 ची किती आहे? मग तुम्हाला दिसतं किती आहे? +3. ओके,
पहिली स्टेप आपण फॉलो केली. काय सांगितली पहिली स्टेप आपल्याला? असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ऍटम्स इन इक्वेशन. ओके. त्यानंतर मी असं म्हणतोय की पहा बरं ऑक्सिडेशन नंबर कशामध्ये चेंज झाला तर स्टेप सेकंड आपल्याला सांगते डिवाइड द इक्वेशन इनटू टू हाफ इक्वेशन्स. ओके. आपल्याला ही जी रिएक्शन आहे दोन भागांमध्ये वेगळी करायची आहे. मग वेगळी करत असताना अगोदर आपण पहिली स्टेप वापरली, ऑक्सिडेशन नंबर दिलेला आहे. काय दिला आपण? ऑक्सिडेशन नंबर दिला. आणि नीट व्यवस्थित जर पाहिलं तर डाव्या साईडच्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, इकडं +3 आहे. म्हणजे मी असं म्हणतोय आयडेंटिफाय द नंबर विच अंडरगो ऑक्सिडेशन अँड विच अंडरगो रिडक्शन. याकडे पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की इकडे क्रोमियमची +6 होती, इकडे किती आहे क्रोमियमची? +3. +6चं +3 म्हणजे काय होतं बरं? ऑक्सिडेशन स्टेट कमी होते म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग इथं काय झालं? +6चं +3 याचा अर्थ काय झाला? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. विद्यार्थी मित्रांनो रिडक्शन झालं इथं क्रोमियमचं. ओके. नंतर Fe+2 होतं, इकडं +3. Fe2चं Fe तुम्ही सांगा काय झालं तर? Fe2+ चं रूपांतर कसं झालं? Fe3+. +2चं +3 मध्ये होतं, याचा अर्थ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. काय झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आयडेंटिफाय केलं कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं. तर इथं ह्या Cr2O7चं काय झालं? रिडक्शन झालं आणि Cr3+ तयार झालं. तर Fe2+ चं ऑक्सिडेशन होऊन काय तर झालं? Fe3+. ओके. चार्ज पॉझिटिव्ह मध्ये वाढत असेल तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असतं आणि चार्ज जर कमी होत असेल पॉझिटिव्ह मध्ये तर रिडक्शन असतं. हे झालं. ओके. आपल्याला काय करायचंय? दुसऱ्या रूल नुसार डिवाइड द इक्वेशन इनटू टू हाफ इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे त्याला दोन भागामध्ये आपल्याला वितरित करायचे. पहा ते कसं? मी इकडच्या साईडला लिहितोय ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. काय लिहितोय पहा इकडं? ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन लिहितोय. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. आणि इकडच्या भागात हा बोर्ड जो राहिला शिल्लक याचा अर्धा भाग ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहिण्यासाठी आणि राहिलेला अर्धा भाग रिडक्शन हाफ रिएक्शन लिहिण्यासाठी वापरायचा आहे. ओके. रिडक्शन हाफ इक्वेशन अशा पद्धतीनं. ओके. रिडक्शन हाफ इक्वेशन अशा पद्धतीनं. आता मग नेमकं काय करायचं? तर या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन झालेला पार्ट इकडे लिहायचा, रिडक्शन झालेला पार्ट इकडे लिहायचा. सांगा कोणता आहे ऑक्सिडेशन झालेला पार्ट? तर पहा Fe2+ चं Fe3+ मध्ये झालं, हे ऑक्सिडेशनचा पार्ट आहे, तो लिहायचा इकडं. काय लिहायचं पहा आता? हे जे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन लिहिलं Fe2+ आणि Fe3+ असं लिहायचं. पहा इथं Fe2+ इट गिव्स Fe3+. हे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, ही लिहिली आपण. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन इकडं. मग इकडे काय असेल? रिडक्शन हाफ इक्वेशन. सांगा रिडक्शन कोणाचं झालंय? तर याचं. मग ते लिहायचं असं Cr2O7 2- it gives Cr2O7 2- it gives Cr3+. नीट लक्षात घ्या मी काय केलं तर ही जी रिएक्शन हिचे दोन भाग केले तर एक ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, दुसरा रिडक्शन हाफ रिएक्शन. ओके. आणि हे कशानुसार केलं असतं? तर हे ऑक्सिडेशन नंबरच्या नुसार आपल्याला माहित होतं कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं. नंतर काय सांगतोय पहा? स्टेप दुसरी झाली. आपण इक्वेशन डिवाइड केलं नाही, हे इक्वेशन होतं ते दोन भागात आपण तयार केलं. नंतर स्टेप तिसरी बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ऍटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन इच हाफ इक्वेशन. आता हे जे दोन हाफ इक्वेशन तर यांच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त जे ऍटम बॅलन्स नाहीत ते बॅलन्स करायचे. तर मला सांगा ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये किती Fe? डाव्या साईडनं 1, उजव्या साईडनं किती आहे? 1. हा ऍटम हा Fe आहे आणि हा पण Fe आहे. इथं 2 पॉझिटिव्ह, इथं 3 पॉझिटिव्ह. आयन नाही पाहिजे आपल्याला. ऍटम हा Fe आहे एक, इकडे पण Fe. ओके. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये गरज नाही. आणि रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये पहा डाव्या साईडला Cr2O7 आहे, उजव्या साईडला Cr आहे.
म्हणजे उजव्या साईडला एकच CR आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तर लिहित असताना तर 2CR प्लस 2 लिहायचं. किती लिहायचं? 2 लिहायचं. ओके, म्हणून मी काय करतोय पहा, इथे लिहितोय Fe2 प्लस इट गिव्स Fe3 प्लस. आणि इकडे कोणत्याही प्रकारचा बदल नसेल तरी ते लिहायचं. तरी ते जसे असतात लिहायचं. इकडे लिहायचं, इकडे लिहायचं, इकडे लिहायचं, इकडे लिहायचं, सारखंच लिहायचं. नंतर इथं मात्र हे पहा Cr2O7 मायनस इट गिव्स 2Cr3 प्लस 2Cr3 प्लस अशा पद्धतीने काय केलं इथं आपण तर इथे एक CR होता, इकडे 2 होते. म्हणून या स्टेप मध्ये आपण इथं कोएफिशियंट किती घेतला? 2 घेतला. हा, काय सांगितलं आपण? स्टेप तिसरी पाहिली. बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन इच हाफ इक्वेशन. आता केले पहा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त सर्व ॲटम बॅलन्स केले. त्यानंतर खाली काय सांगितलं पहा त्याच स्टेप मध्ये, बॅलन्स ऑक्सिजन ॲटम्स by adding H2O. Balance oxygen atoms by adding H2O to the side containing less oxygen atoms. आता ऑक्सिडेशन हाफ असेल किंवा रिडक्शन हाफ असेल. आता ऑक्सिजन बॅलन्स करायचे तर आता काय बॅलन्स करायचे? ऑक्सिजन बॅलन्स करायचे. आणि ऑक्सिजन कसे बॅलन्स करायचे ते तुम्हाला सांगतो. इकडे ऑक्सिजन आहेत का? नाहीत, पण पाहायचे, नसते तर पाहायचे. इकडे Fe चे ऑक्सिजन नाही, इकडे नाही. ओके, गरज नाही. नंतर रिडक्शन मध्ये मात्र Cr2O7 मध्ये 7 ऑक्सिजन ॲटम आहेत आणि उजव्या साईडला मात्र एकही ऑक्सिजन ॲटम नाही. म्हणून असं सांगितलं की ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन असेल किंवा रिडक्शन हाफ रिएक्शन, यामध्ये आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचं. तर ज्या साईडला ऑक्सिजनची कमतरता असेल त्या साईडनं H2 मॉलिक्यूल ऍड करायचे. मग लगेच इथे ऍड करायचे का? नाही, पुढच्या स्टेप मध्ये म्हणजे खाली रिएक्शन इथं असताना ऍड करायचे. ते कसे पहा, हे पुन्हा इथं काही फरक नाही. म्हणून जसे तसं Fe2 प्लस Fe3 प्लस. नंतर इथं Cr2O7 2 मायनस आणि इकडच्या साईडनं 2Cr3 प्लस. आणि किती ऑक्सिजनची कमतरता आहे? डाव्या साईडला 7 आहेत ऑक्सिजन, इकडे एकही नाही. म्हणून किती H2O घ्यावं लागतील? एक ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी एक H2O. मग 7 ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी 7 H2O मॉलिक्यूल घ्यायचे. किती? 7 H2O मॉलिक्यूल घ्यायचे. तर ठीक आहे, इथे तुम्ही 7 दिसतंय का? पहा काय घेतो पाहिजे, 7 H2O मॉलिक्यूल. काय तुमच्या लक्षात येतं? ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी 7 ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी 7 H2O घेतले विद्यार्थी मित्रांनो. पण आता H2O घेतल्यामुळे इकडे हायड्रोजन वाढले, इकडे हायड्रोजन नाही. पुढच्या स्टेप मध्ये ते येणारच आहे. पहा इथपर्यंत आपण. आता स्टेप 4, बॅलन्स द हायड्रोजन ॲटम्स बाय ऍडिंग H प्लस आयन्स टू द साइड विथ लेस हायड्रोजन ॲटम्स. ओके, पहा बॅलन्स द हायड्रोजन ॲटम्स कुठं बॅलन्स करावं लागतील? इकडे वॉटर मॉलिक्यूल घेतल्यामुळे 14 हायड्रोजन झाले, जे की इकडे एकही हायड्रोजन ॲटम नाही. मग कसे बॅलन्स करायचे? बॅलन्स द हायड्रोजन ॲटम्स बाय ऍडिंग H प्लस आयन्स टू द side with less hydrogen atom. If the reaction occurs in basic medium, add OH minus ions equal to the H plus ions on both side of the balanced H plus ions. हे कधी होतं, कधी गरज पडते स्टेपची आपल्याला इथं ब्रॅकेट मधल्या? तर बेसिक रिएक्शन असल्यानंतर. ही कोणती रिएक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ही आहे ऍसिडिक मीडियम. कोणती आहे? ऍसिडिक मीडियम. मग काय करायचं सांगितलं? तर असं सांगितलं, इकडं 7 2 14 हायड्रोजन झाले. हे बॅलन्स करण्यासाठी इकडच्या साईडनं H प्लस घ्यायचं. ओके, इकडे तर काही गरज नाही, जशाच तसं लिहायचं. नाही तर तुम्ही म्हणतात सर हे पुढे घ्यायचं नाही, तसं ठेवायचं का? नाही, दोन्ही पण सोबतच खाली आपल्याला घ्यायचे. इथे लिहायचं Fe2 प्लस Fe3 प्लस. हा, इथं आता 14 हायड्रोजन झाले म्हणून इकडे 14 H प्लस घ्यायचे. तर इथं पहा Cr2O7 2 मायनस 7 2 14 नाही का, म्हणून 14 H प्लस घ्यायचे. किती घ्यायचे? तर 14 H प्लस. कशामुळे घेतले 14 ते तुमच्या लक्षात येईल आता. नंतर 2Cr3 प्लस, बाकीचं 7H2O. ओके, इकडचे 14 हायड्रोजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी इकडच्या साईडने आपण 14 H प्लस घेतले, जे की इथं घेतले. ओके, हा पुढे सांगा काय सांगते का आपलं? पुढची स्टेप काय सांगते आपली?
बॅलन्स द चार्जेस बाय ऍडिंग. आता इथपर्यंत झाला स्टेप 5वी पहा. बॅलन्स द चार्जेस बाय ऍडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द राइट साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन अँड टू द लेफ्ट साइड ऑफ द रिडक्शन हाफ इक्वेशन. आता ऍटम्स आपण सर्व बॅलन्स केले तर तुम्ही जर आता पण पाहिलं आपण ऍटम्स सर्व बॅलन्स केले तर इकडे एक Fe, इकडे एक Fe, इकडे 2 Cr, इकडे 2 Cr, इकडे 14H, इकडे 14H. ओके, या प्रकारे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता काय बॅलन्स करायचं आपल्याला? चार्जेस बॅलन्स करायचे आहेत. मग चार्जेस कसे बॅलन्स करायचे पहा. मला सांगा, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या डाव्या साईडला किती चार्ज आहे? +2 आहे. उजव्या साईडला +3 आहे. ते सांगतो कसं बॅलन्स करायचं. तर इकडच्या साईडने किती चार्ज आहे? -2 आहे आणि हे पहा म्हणजे हे 14 प्लस आणि हे 2 मायनस म्हणजे इकडे 12 प्लस चार्ज आहे. ओके, इकडे किती आहे? इकडे मात्र 6 प्लस चार्ज आहे. मग काय करायचं? तर हे अगोदर नीट वाचा. बॅलन्स द चार्जेस बाय ऍडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द राइट साइड ऑफ द ऑक्सिडेशन. याचा अर्थ इकडे +2 आहे, इकडे +3 आहे. मग हे चार्ज बॅलन्स करायचं असेल तर ऑक्सिडेशन साइडला पहा. Fe2+ इट गिव्स Fe3+ आणि प्लस एक इलेक्ट्रॉन आणि एक प्लस इलेक्ट्रॉन Fe2+. आता हा एक इलेक्ट्रॉन आणि यातला एक पॉझिटिव्ह चार्ज मिळून काय होईल? एक पॉझिटिव्ह आणि एक इलेक्ट्रॉन मिळून काय होईल? तर 0 होईल. म्हणजे इकडचा एक चार्ज कमी करण्यासाठी काय घेतलं आपण? एक इलेक्ट्रॉन घेतलं. ऑक्सिडेशन रिएक्शन असेल तर चार्जेस बॅलन्स करत असताना इलेक्ट्रॉन हे राईट साइडला टाकायचे असतात. म्हणून पहा केला पण टू द राइट साइड ऑफ द ऑक्सिडेशन अँड टू द लेफ्ट साइड ऑफ द रिडक्शन हाफ इक्वेशन. आता या रिडक्शन हाफ इक्वेशनचे चार्जेस पहा बरं, तुम्हीच पहा बरं चार्जेस किती. तर हे 2 मायनस 2 मायनस इथं पाहू शकता तुम्ही -2, इथं +14, इथं हे 3 प्लस आणि 2 किती तर +6 आणि इथं 0. इकडं -2 आणि +14 मिळून किती झाले? +12 आणि इकडे किती तर +6. इकडच्या साईडनं +6 चार्ज आहे, इकडच्या साईडनं +12 आहे. मग डाव्या साईडचा जो चार्ज आहे, जो जेवढा जास्त चार्ज आहे तेवढा चार्ज आपल्याला पुढे करावा लागेल किंवा 6 चार्ज ठेवावा लागेल. मग कसं करायचं? तर पहा आता पहा त्याला कसं करायचं. तो चार्ज कसा करायचा? तर डाव्या साईडला किती चार्ज आपण पाहिलं? +12 आणि उजव्या साईडला किती? +6. मग रिडक्शन रिएक्शन मध्ये असं करत असताना पहा इथं Cr2O7 चार्जेस कसे बॅलन्स करायचे? इलेक्ट्रॉन्स ऍड करून Cr2O7 2 मायनस. ओके, नंतर +14H+ आणि उजव्या साईडचा जो आहे 2Cr3+ +7H2. इथं 0 चार्ज आहे आणि 3 आणि 2 किती तर +6. इकडचा मात्र किती चार्ज आहे? आपण आताच पाहिलं +12 आहे. किती तर +12. -2 आणि +14 त्याची बेरीज येते +12. इकडचा +12 आहे, इकडचा +6 आहे. मग इकडचा चार्ज कमी करण्यासाठी रिडक्शन रिएक्शन म्हणजे चार्जेस बॅलन्स करण्यासाठी इथं आपल्याला 6 इलेक्ट्रॉनची भर काढावी लागेल, भर टाकावी लागेल. ओके, आता पहा बरं बॅलन्स चार्जेस. हे 2 -2 पहा नीट पहा. आता चार्जेस किती? हे -2, हे +14 प्लस सांगा हे -6. -6 कशामुळे? इलेक्ट्रॉनवरती एका इलेक्ट्रॉनवरती एक निगेटिव्ह चार्ज, 6 इलेक्ट्रॉनवरती 6 निगेटिव्ह. -6 आणि -2 -8. -8 अधिक 14 किती चार्ज झाला? +6. इकडचा चार्ज किती आहे? +6. म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये आता सध्या डाव्या साईडला +6 चार्ज झाला, उजव्या साईडला देखील +6 चार्ज झाला. ओके, ऑक्सिडेशन मध्ये +2 इकडे पण किती तर इथं पहा +2 आणि इथं +3 -1 म्हणजे किती? हे +3 आणि -1 म्हणजे ह्याची बेरीज किती येईल तर +2. म्हणजे इथं डाव्या साईडला +2, इथं उजव्या साईडला +2, इकडं डाव्या साईडला +6, इकडं +6. अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन हाफचे आणि रिडक्शन हाफचे चार्जेस बॅलन्स केले वेगवेगळे करून. आता मात्र काय करायचं पहा.
पुढच्या स्टेपकडे आपण जाणार आहोतच. पुढच्या स्टेपकडे आपण जाणार आहोत. काय स्टेप सांगा बरं, वाचा स्टेप काय सांगते तर पहा आपल्याला. मल्टिप्लाय हाफ इक्वेशन्स बाय सुटेबल फॅक्टर. मल्टिप्लाय half equation by suitable factor to equalize number of electrons in the two half equations. ओके, तर दोन्ही साइडनं सारखे इलेक्ट्रॉन्स येण्यासाठी नाही मोडलं पाहिजे. हे पहा, मल्टिप्लाय हाफ इक्वेशन्स, ही हाफ इक्वेशन आहे आणि पलीकडचं हाफ इक्वेशन. मल्टिप्लाय हाफ इक्वेशन्स बाय सुटेबल फॅक्टर्स टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द टू हाफ इक्वेशन्स. तर कसं करायचं पहा, मल्टिप्लाय करायचं. आता तर मी असं म्हणेल, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून इक्वलाइज असं म्हणतो मी. कुठे देते स्टेप, मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर्स टू इक्वलाइज. मल्टिप्लाय बाय 6, मल्टिप्लाय बाय 6 कशामुळं, रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इकडं एकच आहे, म्हणून सुटेबल कोएफिशियंट आपल्याला वापरावा लागतो. तर आपण म्हणतो मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन, मल्टिप्लाय ऑक्सिडेशन half equation by 6 काय करायचं, by 6 to equalize number of electrons and then add two half equations. काय सांगते स्टेप पाहिजे, मल्टिप्लाय हाफ इक्वेशन्स बाय सुटेबल फॅक्टर्स. तर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्हीही स्टेप मध्ये आपल्याला इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स करायचे असतात, म्हणून मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन बाय 6 टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देन ऍड 2 हाफ इक्वेशन. मग काय करायचं, फक्त इलेक्ट्रॉनला मल्टिप्लाय करायचं. इथे लिहितो पाणी Fe2 प्लस, काय लिहितो इथं पहा, Fe2 प्लस किती, Fe2 प्लस 6 न मल्टिप्लाय करायचं ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला. 6 Fe2 प्लस, ओके, it gives 6 Fe3 plus 6 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ एक Fe2 प्लस इलेक्ट्रॉन दिला की Fe3 प्लस काय होतो, तसे 6 Fe2 प्लस 6 Fe3 प्लस देतील आणि 6 इलेक्ट्रॉन्स निघून जातील. हे फक्त आपण कोएफिशियंट वापरलाय. इकडे जसे असतं तसं लिहायचं, Cr2O7 2 मायनस प्लस 14H प्लस 6 इलेक्ट्रॉन, इट गिव्स 2Cr3 प्लस 7H2O. ठीक आहे, मला माहिती आहे की थोडंसं तुम्हाला जड जात असेल ते काय लक्षात ठेवायचं, वरती पाहायचं लिहायचं असे. तर इथं आपण 6 न का मल्टिप्लाय केलं, त्याचं कारण रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स होते आणि ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये राईट साइडला 1 इलेक्ट्रॉन होता. आपल्याला पुढे आता रिएक्शन ऍड करायचे आहे. मग रिएक्शन ऍड करत असताना ऑक्सिडेशन मध्ये पण आणि रिडक्शन मध्ये पण सारखेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे आणि ते 6 इलेक्ट्रॉन करण्यासाठी म्हणजे सारखे इलेक्ट्रॉन करण्यासाठी आपण काय केलं तर एक सुटेबल कोएफिशियंट घेतलेला आहे. तर आणि तो 6च का घेतला त्याचं कारण इकडे रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स येतात, इकडे एकच आहे, म्हणून 6 न ह्या स्पीसीजला मल्टिप्लाय केलं तर इकडे पण किती इलेक्ट्रॉन होतात तर 6 इलेक्ट्रॉन होतात. म्हणून मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन बाय 6 टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देन ऍड 2 हाफ इक्वेशन. ओके, 6 Fe2 प्लस इट गिव्स 6 Fe3 प्लस 6 इलेक्ट्रॉन एवढं लिहिलं. 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर
बाकी हे जसे असतं तसं आपण लिहिलं. नंतर काय सांगितलं इथं आपल्याला स्टेप मध्ये, ते दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. दोन्ही इक्वेशन काय करायचे तर ऍड करायचे. कसे ऍड करायचे पाहू आपण. add two half equations and cancel the number of electrons on both side of the equation. पहा इलेक्ट्रॉन हे आपल्याला दोन्ही हाफ इक्वेशन ऍड करायचं. मग ऍड करताना कसं लिहायचं इथं पाहिजे तुम्ही, 6Fe2 प्लस 6Fe2 प्लस इट गिव्स काय देते, हे काय करतो मी इथं ऍडिशन ऑफ टू इक्वेशन्स असं येतं. ऍड टू हाफ इक्वेशन्स, add two half equations. 6Fe2 plus it gives 6Fe3 plus. ओके, हे घेतलं ऑक्सिडेशन हाफ. कोणते हे ऑक्सिडेशन हाफ. आता मला सांगा रिडक्शन हाफ कोणतं आहे, इकडचं घ्यायचं ते लिहायचं. हा ऍड करायचं म्हणलं की एका खाली एक लिहायचं. जसं हे इक्वेशन लिहिलं वरती तसं हे इक्वेशन खाली लिहायचं. सांगा इक्वेशन सांगा इकडचं काय, तर मला हे रिडक्शनचं लिहिलं मी, रिडक्शन हाफ काय लिहिलो मी, तर ते लिहिलो मी रिडक्शन हाफ. हा सांगा ते Cr2O7 2 मायनस प्लस 14H प्लस ओके प्लस 6 इलेक्ट्रॉन इट गिव्स काय देतं ते 2Cr3 प्लस 7H2O. आता ऍड करायचं. ऍड करत असताना अशी रेश ओढायची. आता हे जे दोन ॲरो आहेत, डाव्या साईडच्या कन्सेप्ट इकडं, उजव्या साईडच्या पलीकडे, आणि हे ऍड करत असताना ज्या स्पीशीज डाव्या आणि उजव्या साईडला येतील ते कॅन्सल करायचं. इथं तुम्ही पाहू शकता ऍड टू हाफ इक्वेशन्स अँड कॅन्सल. काय कॅन्सल करायचं, कॅन्सल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. आता पहा इथं डाव्या साईड इलेक्ट्रॉन आहे का, नाही. इकडं लिहायचं आहे ना आपलं, सॉरी इथलं इक्वेशन लिहायचं ना आपलं अर्ध. हा हे राहिले ना साइड इलेक्ट्रॉन्स. ओके, ही कोणती रिएक्शन आहे, वरची ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन लिहिलं आणि खालची रिडक्शन हाफ इक्वेशन लिहिलं. दोन्ही रिएक्शन ऍड करायचं. ऍड करत असताना इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचं. ओके, लिहित असताना कसं लिहायचं, चालेल 6Fe2 प्लस ज्या टर्म सारख्या आहेत डाव्या साईडला आणि उजव्या साईडला त्या कॅन्सल करायच्या. इथे लिहिलो मी 6Fe2 प्लस, दिसतंय का, आणखी एकदा पुन्हा चेक करतोय. ओके, हा इथे 6Fe2 प्लस हे पुन्हा डाव्या साईडला प्लस करायचं. Cr2O7 2 मायनस प्लस 14H प्लस ओके इट गिव्स. आता पहा मी इलेक्ट्रॉन घालत नाही, कारण इथं पहा हे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, तसं इकडं 6 इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स विल गेट कॅन्सल. डाव्या साईडला 6 इलेक्ट्रॉन्स, उजव्या साईडला 6 इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन्स काय होतील तर कॅन्सल होतील. मग काय शिल्लक राहिलं, तर शिल्लक राहिलं 6Fe3 प्लस आणखी काय, आणखी 2Cr3 प्लस आणि 7H2. अशा प्रकारे ह्या दोन्ही आरोच्या डाव्या साईडला 6Fe2 प्लस आहे लिहिलं, Cr2O7 2 मायनस आहे ते लिहिलं. ओके, 14H प्लस आहे ते लिहिलं. इट गिव्स 6Fe3 प्लस आहे, नंतर 2Cr3 प्लस इथे लिहिलं आणि 7H2. आता चार्जेस पाहू आपण, चार्जेस बॅलन्स आहे काय पाहू. ओके, एका Fe वरती 2 प्लस चार्ज आहे, 6 येतं, 6 गुणिले 2 प्लस म्हणजे 12 प्लस. इथे चार्ज किती आहे, 12. Cr2O7 एकच आहे, चार्ज किती आहे, -2. आणि H वरती एक पॉझिटिव्ह, असे किती H येतात, 14. म्हणजे किती चार्ज आहे, +14. Fe2 प्लस 2 प्लस गुणिले 6 प्लस 12 ओके -2. नंतर 14 एका H वरती एक पॉझिटिव्ह, 14 आहेत +14. नंतर इकडं एका Fe वरती +3 चार्ज आहे, +3 गुणिले 6 म्हणजे 18, पण कोणता +18. काय लिहितो इथं पाहा मी
इथं लिहितो मी +18 दिसत नसेल ते खोडल्यानं तर पुन्हा एकदा येतो. इथं किती चार्ज आहे +18. इथं 3 प्लस गुणिले 2 म्हणजे किती झाला +6. इकडं 0. करा बरं बेरीज. +12 आणि -2 किती झालं सांगा. +12 आणि -2 म्हणजे +10. +10 आणि 14 किती झालं +24. डाव्या साईडचा जो चार्ज आहे LHS चा किती चार्ज आहे +24 आहे. उजव्या साईडचा +18 आणि +6 किती झाला +24. किती झाला तर +24. म्हणजे ही जी रिएक्शन आहे ही कंप्लीट बॅलन्स आहे. यामध्ये ऍटम पण पाहिले तर सारखेच आहेत. ओके, आयन्स पाहिले तर सारखेच आणि चार्जेस पण कसे तर सारखेच. LHS च्या सर्व ऍटम असतील किंवा आयन असतील यांच्या चार्जेसची बेरीज +24 आली आणि उजव्या साईडला जर आपण पाहिली तर ती पण किती आली +24 आली. म्हणून आपण म्हणू शकतो बोथ left hand side of the equation and right hand side of the equation having equal charges, that is 24 positive, hence it is a balanced reaction. ती कशी आहे तर balanced आहे. हिलाच आपण म्हणतो it is a this is a balanced redox reaction with respect to charges. ही कशी रिएक्शन आहे तर ही चार्जेस सहित रिएक्शन बॅलन्स आहे. अशा प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स करायची असते. ऍटम किती पावर 6 Fe ऍटम येतं डाव्या साईडला, उजव्या साईडला 6 Fe. डाव्या साईडला Cr किती तर 2, उजव्या साईडला 2. H 14 आहेत, इकडं 7 2 14. ऑक्सिजन 7, इथं 7. ओके, अशा प्रकारे चार्जेस +12 -2 +14 यांची बेरीज +24. +18 आणि +6 झाले +24. म्हणजे डाव्या साईडचे 24 चार्ज, उजव्या साईडला पण किती 24. अशा प्रकारे ही रिएक्शन काय झाली तर बॅलन्स झालेली आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण ती रिएक्शन बॅलन्स करतो. एकदा पहा आणि पुन्हा मी सांगतो की कशी नेमक्या काय काय आपण केले त्याविषयी सांगतोय. मी एक रिएक्शन तुम्हाला समजून सांगणार आहे, बाकीच्या तुम्ही प्रॅक्टिस साठी सॉल्व्ह करतात. पहा ही रिएक्शन. पाहिलं. ओके, आता पहा प्रश्न कसा असतो. बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. अगोदर आपण आयन बॅलन्स केले, नंतर इलेक्ट्रॉन बॅलन्स केले आणि नंतर रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स केले. द रिएक्शन ऑकर्स इन ऍसिडिक मीडियम असं दिलं. Cr2O72- plus Fe2 plus it gives Cr3 plus Fe3 ही रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायची असते. मग सुरुवातीला मी काय केलं, ही जी रिएक्शन आहे जशास तशी लिहिली. काय केलं मी जशास तशी लिहिली. त्यानंतर आपण काय करायचं, ही जी रिएक्शन जशास तशी लिहिली, प्रत्येक ऍटमच्या खाली रिएक्शन मध्ये दिलेल्या स्पीसीजच्या प्रत्येक ऍटमच्या खाली त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. काय केलं आपण, असाइन द ऑक्सिडेशन स्टेट टू ऑल ऍटम्स. ऑक्सिडेशन स्टेट द्यायची आणि ऑक्सिडेशन स्टेट दिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की बाबा +6 चं +3 म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि +2 चं +3 म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. यांचं रिडक्शन झालं आणि यांचं ऑक्सिडेशन झालं. मग आपण काय केलं, हे जे इक्वेशन आहे त्याला 2 भागात रूपांतर केलं. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन नाव दिलं आपण. काय लिहिलं, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि इकडं रिडक्शन हाफ इक्वेशन. या रिएक्शनला तोडलं. Fe2 प्लस Fe3 होणं म्हणजे ऑक्सिडेशन, ते इकडे लिहिलं आणि Cr2O72- चं Cr3 मध्ये होतं ते रिडक्शन. या एरो नुसार आपल्याला लक्षात येतं. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन इकडे लिहिली, रिडक्शन हाफ इक्वेशन इकडे लिहिली. ओके, त्यानंतर काय सांगितलं आपल्याला, त्यानंतर असं सांगितलं तर आपण जे डिवाइड केलं ते इक्वेशन यांच्यातले हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त जे ऍटम्स आहेत ते बॅलन्स करायचे दोन्ही साइडचे. इकडे नाहीचे. ओके, मग इकडे आहे 2 Cr आहेत, इकडे एकच होता, इथे एकच होता नाही का, म्हणून आपण इथे 2 कोएफिशियंट घेतला. इथं क्रोमियम बॅलन्स केले.
त्यानंतर तिथंच असं म्हटलेलं आहे की जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऍटमच्या व्यतिरिक्त ऍटम बॅलन्स झाले असतील तर नंतर ऑक्सिजन ऍटम दोन्ही साईडचे बॅलन्स करा. ऑक्सिडेशन असेल किंवा रिडक्शन, ज्या साईडला ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन आपल्याला बॅलन्स करायचं. आणि इथं पाहू शकतो रिडक्शन ऑफ रिएक्शन मध्ये इथं 7 ऑक्सिजन ऍटम आहेत. मग हे ऑक्सिजन ऍटम बॅलन्स करण्यासाठी आपण काय घेतले तर 7 H2O घेतले. एका ऑक्सिजनला 1 H2O, 7 ऑक्सिजनला 7 H2O, अशा प्रकारे आपण बॅलन्स केले. बर, 7 H2O घेतल्यामुळे काय झालं, नक्कीच ऑक्सिजन बॅलन्स झाले पण हायड्रोजन जे नव्हते ते अनबॅलन्स झाले. म्हणजे इथं 7 2 14 हायड्रोजन झाले, इकडे नाहीत. म्हणून हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी पुढच्या स्टेप मध्ये काय घ्यायचंय, H+ घ्यायचं. ओके, एका H2O साठी 2 H+ लागतात. जेवढे हायड्रोजन तेवढे H+ घ्यायचं. म्हणून काय केलं पहा, आपण इथं Cr2O7- आणि 14H+ घेतले. तर कशामुळे H+? कारण हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी. H2O घेतल्यामुळे हायड्रोजन ऍटम अनबॅलन्स होतात आणि ते बॅलन्स करण्यासाठी ज्या साइडनं हायड्रोजनची कमतरता आहे त्या साइडनं H+ घ्यायचे असतात. म्हणून इकडे 14H हायड्रोजन जाते, त्याच्यासाठी इथं 14H घेतले प्लस. ओके, खालच्या स्टेप मध्ये इथं जसं तसं. ओके, Cr2O7 14H+ आणि बाकीचे इकडे लिहून टाकलं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण पाहिलं की हायड्रोजन बॅलन्स केले, ऑक्सिजन बॅलन्स केले, सर्व ऍटम बॅलन्स केले. त्याच्यानंतर चार्जेस बॅलन्स करायचे. काय करायचे तर चार्जेस बॅलन्स करायचे. ऑक्सिडेशन रिएक्शनचे चार्जेस बॅलन्स करत असताना राईट साइड इलेक्ट्रॉन लिहायचे असतात. आता इथे जर +1चा फरक होता तर +1 इलेक्ट्रॉन लिहिला. जर इथे Fe2+ आणि इथे Fe4+ असतं तर 2 इलेक्ट्रॉन लिहिले असते. म्हणून ऑक्सिडेशन हा इक्वेशन असेल तर चार्जेस बॅलन्स करत असताना राईट साइडला इलेक्ट्रॉन लिहायचे असतात. ओके, हे चार्जेस आपण 1 इलेक्ट्रॉन लिहून बॅलन्स केला. तुम्ही पाहू शकता +2, इथं पण +2 येईल, +3 -1, याचा चार्ज +2 येईल. ओके, इथं +2 आहे, इथं पण किती येईल तर +2. इकडे पण तसंच रिडक्शन रिएक्शनचे चार्जेस बॅलन्स करत असताना डाव्या साइडला इलेक्ट्रॉन ऍड करत असतो. आपण पाहिले -2 आणि +14 +12 होतं आणि इकडं +6 होतं. मग इकडं +6 आणि इकडं +12 होतं. मग +12चं कमी केलं 6 इलेक्ट्रॉन्स ऍड करून. आणि का कमी केलं, कारण रिडक्शन रिएक्शन मध्ये चार्जेस बॅलन्स करत असताना डाव्या साइडने इलेक्ट्रॉन ऍड करायचे असतात. इथं 6 इलेक्ट्रॉन ऍड केले. तर आता जर तुम्ही पाहिलं या कंडिशनला इथं +6 चार्ज आणि इथं +6 चार्ज. ओके, अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉन्स वापरून चार्जेस बॅलन्स केले. रिडक्शन रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 6 इलेक्ट्रॉनची गरज पडली आणि ऑक्सिडेशन साठी 1 इलेक्ट्रॉनची गरज पडली. आता हे एकाच रिएक्शनचे 2 पार्ट आहेत. म्हणून दोन्ही ऑक्सिडेशन असेल किंवा रिडक्शन असेल यांच्यामध्ये सारखेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी कोएफिशियंट हा आपल्याला सुटेबल घेणं आवश्यक असतं. म्हणून मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन बाय 6 टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देन ऍड टू हाफ इक्वेशन. म्हणून काय केलं, इकडे 6 इलेक्ट्रॉन होते तर आपण 6 इलेक्ट्रॉन गुणाकार केला, इकडं म्हणजे मल्टिप्लाय केलं. 6 Fe2+ इट गिव्स 6 Fe3+ 6 इलेक्ट्रॉन. इकडे तर ऑलरेडी होतच. 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर दोन्ही इक्वेशन काय केले आपण ऍड केले. वरतीला आपण ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन, खालीला आपण रिडक्शन हाफ इक्वेशन. ऍड करत असताना इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे असतात. काय कॅन्सल करायचे असतात, इलेक्ट्रॉन. डाव्या साइडचे इलेक्ट्रॉन्स, उजव्या साइडचे इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करायचे आणि जे शिल्लक राहिले ते लिहून टाकायचं. 6 Fe2+ इथं आहे, Cr2O7 इथं आहे, 14H+. ह्या दोन्ही एरोच्या डाव्या साइडचं इकडे डाव्या साइडला आणि ह्या दोन्ही एरोच्या उजव्या साइडचं उजव्या साइडला 6 Fe3+ लिहिलं, 2 Cr3+ लिहिलं आणि 7 H2. ही झाली डावी साइड, ही झाली उजवी साइड. इथपर्यंत जर आपण पाहिलं तर ऍटम्स सर्व बॅलन्स आहेत. डाव्या साइडला आणि उजव्या साइडला सारखेच ऍटम्स आहेत, सारखेच चार्जेस आहेत आणि म्हणून ही रिएक्शन काय झाली तर बॅलन्स झाली. डाव्या साइडचे चार्ज आला +24, उजव्या साइडचा चार्ज आला +24. आता हे दोन्ही साइडला +24 करण्यासाठी आपण आयनही ऍड केले, H+ आयन वगैरे नाही का, H+ वगैरे आयनही ऍड केले आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनही ऍड केले. म्हणून या रिएक्शनला आयन इलेक्ट्रॉन मेथड असं म्हटलं जातं. ओके, दिस इज अ बॅलन्स रेडॉक्स रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू चार्जेस. डाव्या साइडचे चार्जेस +24 आणि उजव्या साइडचे पण +24. अशा प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स करायची असते. व्यवस्थित एकदा स्टेप्स पहा आणि त्या पद्धतीने रिएक्शन बॅलन्स करण्याची
प्रॅक्टिस करा. ओके, नक्कीच मला माहिती आहे मोठं कंटेंट आहे, पण अवघडही नाही, बाय स्टेप तुम्हाला जायचं आहे. ओके, पहिली रिएक्शन बॅलन्स करा, दुसरी करा, तिसरी करा, चौथ्या वेळेस तुम्हाला मात्र नक्कीच 100% ते लिहिता येतं. सो प्लीज ऑब्झर्व दिस अँड थँक्यू सो मच फॉर टुडे. Remaining part we will continue in next lecture. Okay, thank you.